नमस्कार. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर ग्रुप सीचा जो पेपर आहे त्याच्यासाठी आपण जी क्विक रिव्हिजन बॅच घेतोय त्या बॅचचं आजचं 6वं लेक्चर आहे आणि आज आपण टॉपिक पाहणार आहे सरासरी म्हणजेच ॲव्हरेज. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. तसं तुम्ही म्हणाल सर प्रत्येक टॉपिकला तुम्ही महत्त्वाचाच म्हणताय, पण हा महत्त्वाचा याच्यासाठी आहे का सर्वात जास्त प्रश्न जर तुम्ही पाहिले असतील आतापर्यंत तर ते या टॉपिकवर विचारले गेलेले आहेत. आतापर्यंतचे सर्वात जास्त प्रश्न या टॉपिकवर तुम्हाला आलेले पाहायला भेटतील. म्हणजे जे काही टॉपचे टॉपिक आहेत तर त्यातला हा एक टॉपिक आहे असंच म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. तर ॲव्हरेज, आता ही ॲव्हरेज ही संकल्पना कन्सेप्ट आधी नीट समजून घ्या. तर पहा, ॲव्हरेज म्हणजे काय, दिलेल्या ज्या काही संख्या आहेत तेवढ्यांची काय करतो आपण बेरीज करतो आणि ते बेरजेला किती संख्यांची आपण बेरीज केली त्याला फक्त काय करतो भागतो, डिवाइड करतो, त्यालाच आपण काय म्हणतो ॲव्हरेज. म्हणजे फॉर एक्झाम्पल पाहायचं झालं तर 10, 20 आणि 30 ह्या तीन संख्यांचा जर मला ॲव्हरेज काढायचा असेल तर मी काय करणार आहे, या तीन संख्यांची काय करणार आहे बेरीज करणार आहे आणि याला कितीने भागणार आहे 3ने. झालं, मला काय मिळाला ॲव्हरेज मिळाला. आलं लक्षात. मग ॲव्हरेज कसा मिळतोय पहा, ह्या तिघांची जर बेरीज केली तर ती येते 60 भागिले 3 आणि पहा ॲव्हरेज मला किती मिळाला 20. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर ॲव्हरेज म्हणजे काय, तर ॲव्हरेज म्हणजे दिलेल्या जेवढ्या काही संख्या आहेत त्या सगळ्या संख्यांची काय करा बेरीज करा आणि किती संख्यांची बेरीज केली तेवढ्या आकड्याने त्याला फक्त काय करा डिवाइड करा, भागा, तुम्हाला काय मिळणार आहे ॲव्हरेज. म्हणजे जर तुम्ही इथं व्यवस्थित पाहिलं तर याचं जे सूत्र तयार होतं इथं आहे एकूण संख्या किंवा एकूण बेरीज. इथं जर पाहिलं तर वरचा जो 60 आकडा आलाय हा काय एकूण बेरीज. लक्षात घ्या. पहा इथं कोण आहे एकूण बेरीज. ओके. भागिले इथं काय संख्या, इथं कोण आहे संख्या, बरोबर काय ॲव्हरेज असं म्हटलं तरी चालेल. आणि हेच काय हेच काय तुमचं सूत्र आहे. म्हणजे ॲव्हरेज बरोबर एकूण बेरीज भागिले संख्या बरोबर ॲव्हरेज. ओके. या सूत्राच्या आधारे तुम्हाला सगळी गणितं, फक्त एकमेव हे सूत्र आहे, या सूत्राच्या आधारे तुम्हाला सगळी बेरीज करायची आहे. लक्षात ठेवा, एकूण बेरीज भागिले संख्या बरोबर काय ॲव्हरेज. म्हणजे वरती जी अंशामध्ये असते ती काय असते सगळ्यांची बेरीज असते आणि भागिले काय असते ती संख्या असते. ओके ठीक आहे. तर पाहूया, आपण सुरुवात करतोय आपण आपल्या क्वेश्चनला. ठीक आहे. तर पहा, जर फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4ने वाढते तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती. पहा, आधीची सरासरी तुम्हाला माहिती आहे का, नाही, फक्त त्यांनी काय सांगितले का 19व्या डाव्यामध्ये 19व्या गेम मध्ये तर त्यांनी काय केलं 98 धावा केल्या, त्यामुळे त्याचा पूर्ण ॲव्हरेज हा किती आला, ॲव्हरेज किती आला 4ने वाढला, तर त्याचा 19व्या गेम नंतर डावानंतर त्याची सरासरी किती होती हे आपल्याला काढायचंय. मग त्याची आधीची सरासरी माहिती आहे का तुम्हाला, नाही. पहा, 19व्या डावातली सरासरी माहित नाहीये, पण सूत्र नीट पहा, मी काय लिहितो या ठिकाणी. 19व्या डाव्यात त्यांनी किती रन केल्यात, धावा किती केल्यात 98, म्हणजे त्याच्या आधी 18 डाव तो खेळलेला आहे. त्या 18 डावांची एकूण बेरीज तुम्हाला माहिती आहे का, नाही. ओके ठीक आहे. आणि ती संख्या काय ॲव्हरेज काय केला पहा, जर तुम्हाला ही बेरीजच माहित नाही पण त्या बेरजेला तुम्ही कितीने भागलं 18ने जर भागलं तर तुम्हाला एक्स ही काय सरासरी, एक्स ही काय मिळाली तुम्हाला सरासरी मिळाली. म्हणजे या ठिकाणी मला काय मिळालं एकूण बेरीज. पहा ही काय एकूण बेरीज आहे, ही लक्षात ठेवा. पूर्ण 18च्या 18 धावां जे गेम होत्या, जे डाव होते त्या 18 डावांची बेरीज बरोबर हे 18 भागिले तिकडे जाऊन काय झाले गुणिले. लक्षात ठेवा, बरोबर आहे. म्हणजे एकूण बेरीज किती आहे 18x, ही काय 18 डावांची. आता काय झालं पहा, 19व्या डावात त्यांनी 98 रन केल्या, बरोबर आहे. मग आधीची बेरीज किती आहे पहा 18x आहे, आधीची बेरीज 18x आहे, बरोबर आहे. 18x ही आधीची बेरीज आहे, त्यामध्ये तुम्ही मिळवले किती, मिळवले 98, बरोबर आहे. आता मी कितीने भागणार आहे 19ने भागणार आहे, का, कारण आता मी जी वरती संख्या लिहिलेली आहे ती 19 डावांची बेरीज आहे. कारण 18 डावांची बेरीज ही आहे, त्याच्यामध्ये 98 मिळवली कारण ती 19व्या डाव्यात जो गेम होता त्यातल्या रन आहेत आणि तेव्हा त्याची सरासरी 4ने वाढते. आधीची सरासरी किती होती एक्स,
कितीने वाढले? 4ने वाढले. म्हणजे आता काय झाले पहा, 18x अधिक 98 बरोबर 19 इकडे भागिले तिकडे जाऊन गुणिले होणार आहे. म्हणजे 19 जर x ला गुणलं तर 19x आणि 19 चौक 76 बरोबर आहे. आता मला काय करायचंय, 18x आणि 19x म्हणजे मी 18 तिकडे नेईल, तिकडे कोण आहे 19x मधनं 18x काय झाले वजा, इकडे किती आहेत 98, तिकडचे 76 मी इकडे पाठवून दिले. 98 मधनं 8 मधनं 6 गेले 2, 9 मधनं 7 गेले 2 बरोबर 19x मधनं 18x गेले, x बरोबर किती आले 22. म्हणजे x ही काय त्याची सर्वात आधीची 18 डाव असतानाची सरासरी किती आहे 22. म्हणजे आता त्याची सरासरी 4 ने वाढली. आपल्याला आधीची सरासरी नाही विचारली, 19व्या डाव्यानंतरची विचारली. आता x ही काय त्याची सर्वात आधीची सरासरी आहे. 4 ने सरासरी वाढते म्हणजे 4 ने 22 अधिक 4 किती आली 26. म्हणजे नंतरची त्याची जी 19व्या डाव्यानंतरची जी सरासरी असणार आहे ती किती असणार आहे 26 असणार आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर आता पहा, हे बेसिक मी तुम्हाला सांगितलं, पण तुम्ही डायरेक्ट ह्या स्टेपला सुद्धा येऊ शकता. हे नीट समजून घ्या, तुम्ही डायरेक्ट या स्टेपला सुद्धा येऊ शकता. कसं तर पहा, 19व्या डावात त्यांनी किती रन केल्या 98 रन केले. म्हणजे 18 जे डाव होते त्यांच्या रन किती झाल्या 18 गुणिले x, कारण त्यांची सरासरी किती होती x. जर तुम्ही 18 डावांची सरासरी x मानली तर 18 डावांची एकूण रन किती आल्या 18x. त्यामध्ये तुम्ही काय केलं 98 मिळवले, आता डाव किती झाले टोटल 19 झाले. म्हणजे तेव्हा त्यांची सरासरी किती येणार आहे, ह्या x अधिक 4 ला 19 ने काय करायचे तुम्हाला फक्त गुणायचं. लक्षात ठेवा, या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट या स्टेप ला सुद्धा येऊ शकता. प्रॅक्टिस जर तुम्ही करत राहिलात तर तुमच्या लक्षात येईल, या पद्धतीने तुम्ही इथं पोहोचाल. आता त्याहून अजून एक सोपी मेथड तुम्हाला सांगतो. या ठिकाणी जर लक्षात आली तर पहा काय करायचंय, 19व्या डाव्यातला रन किती आहेत 98 बरोबर. 19व्या डावामध्ये किती रन आहेत 98. आता सरासरी काय झाली 4 ने वाढली, काय सांगतोय मी सरासरी 4 ने वाढली. तर काय करायचे पहा, कितव्या डावातली सरासरी वाढली 19व्या ना, तर 19 गुणिले 4 76 याच्यातून काय करायचे वजा करायचे. काय सांगितलंय 19व्या डाव्यात रन किती आहेत 98, त्या 98 रन मुळे सरासरी काय झाली वाढली. त्यामुळे 19 गुणिले 4 कितीने वाढली 4 ने. आता पहा, जर 4 ने कमी झाली असती तर याच्यात आपण काय मिळवले असते अधिक केले असते. आता इथं जे उत्तर येतं ना 22 ही तुमची असते सर्वात आधीची सरासरी. काय सांगितलं, ही सर्वात आधीची सरासरी. इथून पुढे लक्षात ठेवायचं, डाव कितवा आहे 19वा, किती रन आहेत 19व्यात 98 लिहून घेतले. त्या 19व्या डावामुळे काय झालं सरासरी वाढली, कितीने वाढली 4. जेवढ्यानी वाढली असेल ते काय करायचं, त्या 19ने जेवढ्यानी सरासरी वाढली ना त्याला गुणायचं, तेवढी संख्या फक्त त्या याच्यातून वजा करायची. राहिलेली संख्या ही तुमची आधीची सरासरी असते. आता त्याच्यावरनं तुम्हाला उत्तर काढायचंय, तुम्हाला आधीची सरासरी विचारली का नंतरची सरासरी विचारली, दॅट्स इट. ओके, लक्षात आलं. आणि ह्या 22 मध्ये आपल्याला त्यांनी सांगितलंय काही 19व्या डावानंतरची सरासरी 22 मध्ये 4 मिळवले, म्हणून मला उत्तर किती मिळालं 26. म्हणजे ही जी मेथड सांगितली ही मी पूर्ण बेसिक पद्धतीने सांगितलं. त्यानंतर दुसरी स्टेप तुम्ही डायरेक्ट इथं पोहोचू शकता, आणि तिसरी एक मेथड सांगितली का तुम्ही डायरेक्ट इथपर्यंत येऊ शकता. हे 2 सेकंदात आहे. ओके ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही गणित सोडवू शकता. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, काय दिलाय पहा त्याच्या पुढचा प्रश्न. जर P आणि Q ची सरासरी 20 आहे, पहा P आणि Q ची सरासरी म्हटल्यामुळे काय झालं P अधिक 2 भागिले 2 करावे लागले मला, आणि ती सरासरी 20 आहे. ओके, त्यानंतर Q आणि Y ची सरासरी, Q अधिक Y यांची सरासरी किती दिलेली त्यांनी 25 आहे. P Q Y ची सरासरी 23 आहे. पहा अधिक Q अधिक Y ह्या तिघांची सरासरी म्हणून भागिले 3 करायचं. इथं भागिले 2, इथं भागिले 2, इथं मात्र भागिले 3 हे लक्षात ठेवा. आणि तिघांची सरासरी या ठिकाणी किती दिलेली आहे 23. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर P अधिक Q याची किंमत जी आली ती 40 आली. इथं जर पाहिलं तर Q अधिक Y याची किंमत किती आली 50 आली. आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर P अधिक Q अधिक Y बरोबर इथे 3 आहेत, 3 त्रिक 9 आणि 6 69 आले. पहा आता तुम्हाला या ठिकाणी जो प्रश्न विचारलाय तो काय, P आणि Y ची सरासरी किती. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू कोणाची माहित पाहिजे, P आणि Y ची जर तुम्हाला किंमत कळली
पी आणि वायची जर किंमत कळली तर त्याला दोन्ही भागा म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे, सरासरी मिळणार आहे. मग आता मला जर पी ची किंमत काढायची असेल तर पहा या ठिकाणी पी अधिक क्यू अधिक वायची 69 आहे. जर मी पी आणि क्यू इथे ठेवला तर इथे किती होणार आहे, 40. हे 40 तिकडे जाऊन वजा होणार आहेत. जर 69 मधनं 40 वजा झाले तर 9 मधनं 0 गेला 9, त्यानंतर 6 मधनं 4 गेले 2, म्हणजे वायची किंमत या ठिकाणी मला किती मिळाली, 29 मिळाली. बरोबर आहे. आता मला किंमत कोणाची काढायची पाहिजे, पी ची. जर मला पी ची किंमत काढायची असेल, जर मला पी ची किंमत काढायची असेल तर क्यू अधिक वाय याची किंमत 50 आहे. म्हणजे हा जो क्यू अधिक वाय हा मी 50 घेणार आहे. हा 50 तिकडे जाऊन काय होणार आहे, 69 म्हणून 50 काय होणार आहेत, वजा होणार आहेत. परत 9 मधनं 0 गेला 9 आणि 6 मधनं 5 गेले 1, किती आले 29 भागिले किती आले 2. ओके. आणि या ठिकाणी मला पी अधिक वाय दोघांची ही किंमत कळलेली आहे. मला फक्त काय करायची, यांची बेरीज करून वजाबाकी करायची. 29 39 आणि 48 9. ओके. आणि भागिले 2 म्हणजेच उत्तर किती आलं, 2 2 4 2 4 8 म्हणजे 24. पी अधिक वाय याची हे किती आहे, सरासरी किती आहे 24. पहा दिलेल्या माहितीवरनं मी फक्त काय केलं, समीकरण तयार केली आणि मला गरज कोणाची त्याच्यानुसार मी किमती काढल्या आणि त्या ठिकाणी दिलेल्या सूत्रामध्ये काय केलं, फक्त ठेवल्या, पुट केल्या. ओके. आता त्याच्यानंतरचा पुढचा फॉर्म्युला प्रश्न एक पहा. एका कारमधील 6 लोकांचे सरासरी वजन 35 किलो आहे. ओके. रमेश कारमध्ये बसल्यानंतर सरासरी 1 ने वाढली. पहा बरं का, 6 लोकांचे वजन किती आहे, सरासरी वजन 35 आहे. ओके. एकूण बेरीज 6, तेव्हा ऍव्हरेज मला किती मिळाला, 35. बरोबर. म्हणजे एकूण बेरीज किती आली, 6 गुणिले 35. ओके. ही कोणाची पहा, इथं एकूण जी बेरीज लिहिलेली ही एकूण बेरीज कोणाची आहे, 6 जणांच्या वजनांची बेरीज भागिले 6 बरोबर 35 त्यांनी सांगितलंय. रमेश बसल्यानंतर आता लोक किती झाली, 7 लोक झाली. बरोबर आहे. आता लोक किती झाली, इथं एक सरासरी 1 ने वाढते. आता तेव्हाची एकूण बेरीज भागिले, आता मी 7 करतो. बरोबर आहे. सरासरी 1 ने वाढली म्हणजे किती झाली आता 36. बरोबर आहे. म्हणजे नंतर मिळालेली एकूण बेरीज ही किती आहे, 36 गुणिले 7. आता जर मी यांचा गुणाकार केला तर साहेबांचे 30, हाच्याले 3, साहित्रिक 18 आणि 3 21 210. इथं जर पाहिलं तर 7 सकून 42, हाच्याले 4, 7 त्रिक 21, 21 आणि 4 25, म्हणजे किती आले 252. इथं किती आहे 210. म्हणजे ही 6 लोकांची बेरीज आहे आणि ही 7 लोकांची बेरीज. लक्षात आलं. ठीक आहे. पहा सूत्र नेहमी लक्ष ठेवा, एकूण बेरीज भागिले किती जणांची बेरीज केली ती संख्या बरोबर काय मिळतं तुम्हाला, ऍव्हरेज. या सूत्राचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे. बरोबर. मग आता 252 मधनं 210 वजा केले, कारण 7 जणांच्या बेरीजेतनं 6 जणांची बेरीज वजा केली म्हणजे एकाची बेरीज राहिली आणि ती किती आलेली आहे या ठिकाणी 42. ऑप्शन क्रमांक 4. ओके. 252 मधनं 210 गेले, 42 राहिले, पर्याय क्रमांक किती 4. म्हणजे रमेशचं वजन जे आहे ते किती आहे, 42 किलो. आलं लक्षात. ठीक आहे. त्या पद्धतीने पुढे आता पहा, एका वर्गातील 15 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्षे. 15 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष. ओके. म्हणजे टोटल वय किती झालं पहा, 15 विद्यार्थ्यांचे सरासरी म्हणजे काय, एकूण बेरीज. ओके. भागिले विद्यार्थी संख्या 15, सरासरी 15, म्हणजे एकूण बेरीज किती आली, एकूण बेरीज 15 गुणिले 15 225. ओके. ठीक आहे. 5 विद्यार्थ्यांचे सरासरी 14 आहे. 14 पंचे किती आले 70, त्याच्यातून वजा करावे लागतील आता. ठीक आहे. 9 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 16, म्हणजे 16 9 44, परत 144 वजा केले. आता पहा, विद्यार्थी इथं किती संपले 5, इथं विद्यार्थी किती संपले 9, म्हणजे टोटल 9 आणि 5 14 विद्यार्थ्यांचे वजन आहे. बरोबर आहे. तर असल्यास राहिलेल्या 15व्या विद्यार्थ्याचे वजन किती. आता हे टोटल किती जणांचं आहे, 15 विद्यार्थ्यांचं वजन आहे. हे किती आहे 5 जणांचं आहे आणि हे किती आहे 9 जणांचं आहे. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर 225 वजा ह्या दोघांना वजा चिन्ह आहे, म्हणजे वजाबाकी यांची काय होणार आहे, बेरीज होणार आहे, वजा चिन्ह राहणार आहे. 4 तसेच आले, 7 आणि 4 11, 1 214, म्हणजेच याचा अर्थ 225 मधून जर 214 वजा झाले
तर किती आले 6 आणि 5 11, म्हणजे जो मुलगा 15वा मुलगा आहे त्याचं वजन किती असणार आहे, वय किती असणार आहे 11 वर्ष. लक्षात आले, चुकून मी वजन हा शब्द वापरला, तर या ठिकाणी काय वर्ष. लक्षात आलं. हे गणित असं सोडवण्यामागचं रिझन काय होतं, 15 विद्यार्थी, म्हणजे मी सुरुवात इथून केली पहा, 15 विद्यार्थी सरासरी 15, म्हणजे एकूण बेरीज 15 विद्यार्थ्यांच्या वर्षांची बेरीज झाली 225. त्यानंतर त्यांनी सांगितले 5 विद्यार्थ्यांची सरासरी वर्षे 14 आहे, म्हणून 14 पंचे 70 वर्ष त्यांची झाली. 9 विद्यार्थ्यांची सरासरी 16 आहे, म्हणून 16 9 44 आहे. ओके, म्हणजे हे 5 विद्यार्थ्यांचं, आणि ही झाली 14 विद्यार्थ्यांच्या वर्षांची बेरीज, ती आली 214. ही 15 वर्षांची आहे, 15 विद्यार्थ्यांची, आणि त्यामुळे वजाबाकी किती आली 11, म्हणजे जो विद्यार्थी राहिला त्याचं किती वय 11 वर्ष. ठीक आहे. त्यानंतर हे पहा, 5 महिलांचे सरासरी वजन 40 किलो. लगेच करून घ्यायचं, 5 महिलांचे सरासरी वजन म्हणजे पहा, एकूण बेरीज भागिले संख्या सरासरी 40, म्हणजे किती आली एकूण बेरीज बरोबर, एकूण बेरीजला मी हा सिम्बॉल यूज करतोय, लक्षात ठेवा. इथे किती झाले 5 चोक 20 आणि 200, म्हणजे टोटल वजन किती आहे 200 kg. सरिताचे वजन मिळवल्या सरासरी 2 ने कमी होते, बरोबर आहे. आता काय झालं, सरिताचं वजन मिळवल्यामुळं आता एकूण बेरीज जी मिळणार आहे नवीनवाली, ही नवीनवाली बेरीज आहे, भागिले किती असणार आहे 6, कारण आता सरिता वाढली म्हणजे एक वाढलाय. सरासरी 2 ने कमी झाली, इथं 40 सरासरी, म्हणजे इथं किती होणार आहे ती 38, म्हणजे इथं जी नवीन बेरीज आलेली आहे मला 60 48. ओके, ह्याच्याली 4 सायत्रिक 18, 18 आणि 4 22, 228, म्हणजेच ही नवीन बेरीज आहे, ही 6 जणांची बेरीज आहे, ही 5 जणांची बेरीज आहे. मग 6 जणांच्या बेरीजेतनं 5 जणांची बेरीज वजा केली म्हणजे एकाची बेरीज शिल्लक राहते, आणि ती किती येणार आहे 28, म्हणजेच सरिताचं वजन किती आहे 28 किलो. पहा, इतके सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ओके, आता इथं जर पाहिलं त्याच्या पुढचा प्रश्न आहे, 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आढळले. ओके, म्हणजे वस्तू किती आहेत 16, एकूण बेरीज सरासरी 32 आहे, म्हणजे एकूण बेरीज किती वस्तूंची 16 वस्तूंची, 16 दुनी किती आले 32, ह्याच्याले 3, 16 त्रिक 48 आणि 3 51, म्हणजे 512. ओके, आढळले. पुन्हा तपासणी केली तेव्हा 2 वस्तूंचे वजन अनुक्रमे 34 आणि 26च्या ऐवजी 34च्या ऐवजी 24 झाले आणि 26च्या ऐवजी 16 असे नोंदवले आढळले. दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडा, म्हणजे जिथं 34 होते तिथं 24 पाहिजे झाले, आणि 26च्या जागी किती झाले 16 झाले, म्हणजे थोडक्यात काय झालं 34 आणि 24 10चा गॅप आहे, म्हणजे तिथे वजन किती होतं 34, पण ग्राह्य किती धरलं 24, ग्राह्य किती धरलं 24. ओके, आणि त्यानंतर किती होतं 26, ग्राह्य किती धरलं 16, म्हणजे इथे 10 किलो वजन कमी धरलं, इथे सुद्धा 10 किलो काय धरलं कमी धरलं. याचा अर्थ ही खरं बेरीज 512 नव्हती पाहिजे, ही बेरीज किती पाहिजे नव्हती, ही बेरीज खरं तर पाहिजे नव्हती 522 आणि 32, किती पाहिजे नव्हती 532 पाहिजे नव्हती. का, कारण याचे 10 किलो आणि याचे 10 किलो काय झालं कमी नोंदवलं गेलं, कमी भरलं, त्यामुळे बेरीज म्हणजे ऍव्हरेजच आपल्याला काय मिळाला चुकीचा मिळाला. पण वस्तू बदलल्यात का, वाढवल्यात का, कमी केल्यात का, नाही, वस्तू तेवढ्याच आहेत, वजन कमी जास्त झालं, आकडे कमी जास्त झाले, म्हणजे हे किती आहेत एकूण बेरीज. आता खरी बेरीज आपल्याला मिळाली, ही खोटी बेरीज आहे, याच्यात 20 मिळवले आपण म्हणून खरी बेरीज मिळाली, वस्तू मात्र 16च आहेत. आता खरी आत्ताशी तुम्हाला खरी सरासरी मिळणार आहे. आता आपण बघलं 16 त्रिक 48, ओके, 16 त्रिक 48, 48 मध्ये ते 2 आणि हे 3 5 52 झाले या ठिकाणी. 16 त्रिक 48 परत 16 त्रिक 48 उरले किती 4 उरले आता, बरोबर आहे, पॉईंट घेतला 40 झाले, 16 दुने 32 8 आले, आणि 16 पंचे 80, म्हणजे किती आले 33.25, 33.25, पर्याय क्रमांक 3. लक्षात आले तुम्हाला, म्हणजे इतके सोपे लेवलचे क्वेश्चन तुम्हाला परत विचारले जातात, ते लक्षात ठेवा. एका फलंदाजाने 12 डावांमध्ये सरासरी काही धावा काढल्या. ओके, सरासरी किती आहे माहित नाही, म्हणजे एकूण बेरीज जर मला काढायची असेल 12 धावांची, तर ती मी सरासरी x मानली, म्हणजे 12 डावांची सरासरी ही आहे 12x, हे नीट लक्षात ठेवा. 13व्या डावात 64 धावा काढल्यामुळे त्यांची सरासरी 2 ने कमी झाली. पहा, 2 ने काय झाली सरासरी कमी झाली. ओके, म्हणजे आता पहा मी तुम्हाला सांगितलं होतं का 13वा जो डाव आहे आपण सगळ्या शॉर्ट मेथडनी करूया. ओके, ही आहे ही बेसिक मेथड झाली, या मेथडनी पण आपण सॉल्व्ह करू, पण सगळ्यात
बरं ठीक आहे, आधी बेसिक मेथडने सॉल्व्ह करू, मग आपण शॉर्ट मेथडकडे जाऊया. इथं काय झालं, एकूण बेरीज 12 डावांची. आता एकूण बेरीज तुम्हाला काढायची आहे 13 डावांची. ओके, 13. आता 13 डावांमध्ये इथं बेरीज जी आहे पहा, इथं मी आधी बेरीज लिहून घेतो. ही बेरीज 12 डावांची आहे. याच्या 13व्या मध्ये 64 धावा केल्या. आता मी याला 13 ने भागू शकतो आणि तेव्हा धावसंख्या सरासरी जी आधीची सरासरी होती ही सरासरी 2 ने कमी झाली. म्हणजे इथं ही आधीची बेरीज आहे. आधीची बेरीज किती दिलेली आहे, आधीची बेरीज दिलेली आहे 12x. म्हणजे इथं किती आले 12x. नंतर त्याच्यात 64 मिळवले, हे 13 तिकडे गेले, 13x झाले, वजा 13 किती आले 26. 12x आणि 13x, हे 12x तिकडे पाठवले म्हणून ते x, कारण 12x तिकडे जाऊन वजा होणार आहे. 13x मधून 12x वजा झाले, 1x राहिला. इकडे 64 आहे, 64 मध्ये हे 26 इकडे येऊन काय होणार आहे, अधिक होणार आहे. 6 आणि 4 10, हा चला 1 आणि 6 आणि 2 8 आणि 1 9, 90 म्हणजे x. म्हणजे आधीची सरासरी किती होती 90. त्यांनी काय विचारले 13व्या डावानंतर सरासरी किती, आणि तेव्हा 2 ने काय होती ती कमी होती. म्हणजे ही आधीची सरासरी 90 आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा 2 ने कमी 88. लक्षात आलंय, ठीक आहे, डन. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं. आता आपण आपल्या सगळ्या शॉर्ट मेथडकडे जाऊया. 13व्या डावामध्ये त्यांनी किती रन केल्या 64. सरासरी कमी झाली, कितीने कमी झाली 2 ने कमी झाली. कितव्या डावाची 13व्या, म्हणजे 13 दुने 26, 2 ने कमी झाली. कमी झाल्यावर आपण काय करतो बेरीज करतो. कमी झाल्यावर काय करतो बेरीज. आधीचा असाच एक प्रश्न आला होता बरोबर, तेव्हा सरासरी 4 ने वाढली होती बरोबर, म्हणून आपण काय केलं वजाबाकी. वाढली का काय करायची वजाबाकी, आणि कमी झाली तर काय करायची बेरीज. यांची बेरीज जर पाहिली तर ती किती ती 90. म्हणजे सर्वात आधीची सरासरी किती मिळाली तुम्हाला 90 मिळाली, त्याच्यातून फक्त 2 वजा करा. आले लक्षात, ठीक आहे. ही बेसिक मेथड आणि ती शॉर्ट मेथड. ओके, तुम्हाला वाटेल त्या मेथडनी तुम्ही सॉल्व्ह करा. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, काय सांगितलंय सचिनने 16 एक दिवसीय सामन्यात सरासरी काही धावा केल्या. 17व्या सामन्यात त्याने 85 धावा केल्यामुळे सरासरी 3 ने वाढली, तर त्याची 16व्या सामन्यात पर्यंतची धावांची सरासरी किती होती. म्हणजे आधीची सरासरी काढायला सांगितली. पहा आता हा प्रश्न आपण बेसिक मेथडनी नाही सोडवणार आहे, आपण डायरेक्ट आपल्या मेथडनी सोडवणार आहे. काय तर पहा 17व्या डावात त्यांनी किती रन केल्या 85 बरोबर आहे. 17व्या डावात 85 रन केल्या, त्यामुळे 17व्या डावातली सरासरी 3 ने वाढली. ओके, म्हणजे 17व्या डावातली सरासरी 3 ने वाढली, म्हणून आपण इथं 85 मधून वजा करणार काय 17 × 51. म्हणजे इथं वजा बाकी 5तून 1 गेला 4 राहिले, 8 मधनं 3 गेले, सॉरी 8 मधनं 5 गेले 3 राहिले, किती आले 34. आता ही जी 34 आहे हीच काय तुमची खरी सरासरी 16व्या डावापर्यंतची. म्हणजे इथं जी वजाबाकी तुम्हाला मिळाली ही आधीची सरासरी असते. ओके, नंतरची सरासरी 3 ने वाढली. म्हणजे जर तुम्हाला विचारलं असेल नंतरची सरासरी सांगा, तर आपल्याला इथं 34 मध्ये 3 मिळवावे लागले असते, म्हणजे आपल्याला किती उत्तर आलं असतं 37. पण आपल्याला तसं विचारलं नाही, म्हणजे आपण फक्त एका ओळीत हे उत्तर काढू शकतो. ओके, म्हणजे इथं काय लिहायचं 17व्या डावामध्ये किती रन केल्या 85, 17व्या डावात वजा करायचे कितीने वाढली त्यामुळं. ओके, जर ही कमी झाली असती तर आपण इथं काय केलं असतं बेरीज केली असती. एवढंच इथं करायचंय तुम्हाला. त्यानंतर पहा एका जहाजावर 10 व्यक्ती बसल्या आहेत. एक 98 किलो वजन असणाऱ्या व्यक्तीच्या जागी अन्य व्यक्ती तिथे बसल्यावर समूहाची सरासरीच्या वजनात 1.2 किलोग्रामने वाढ झाली, तर नवीन आलेल्या व्यक्तीचे वजन किती. आता प्रश्न पहा थोडासा फिरवलेला प्रश्न आहे. पहा एका जहाजावर 10 व्यक्ती बसल्या आहेत. एका 58 किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीच्या जागी अन्य व्यक्ती तिथे बसल्यावर पहा, म्हणजे 10 व्यक्ती बसल्या होत्या, त्यांची बेरीज काहीतरी वजनाची होती आपल्याला माहित नाही. मग त्या 10 जणांमधून एक 98 वाला बाहेर काढला, 58 वाला बाहेर काढला, म्हणजे आता तिथे व्यक्ती किती राहिल्या 9. ओके, तो बाहेर काढल्यानंतर किलो वजन बसलेल्या व्यक्तीच्या जागी अन्य व्यक्ती बसल्यावर समूहाची सरासरी, पूर्ण समूहाची सरासरी कितीने वाढली 1.2 ने सरासरी वाढली बरोबर. म्हणजे ऍक्च्युली त्यांनी तो जो 9वा व्यक्ती होता ओके त्याचं वजन किती होतं 58. आज ते आल्यानंतर सरासरी वाढली, म्हणजे त्यांनी 58 हा क्रायटेरिया कंप्लीट केलेला आहेच, त्याचं वजन त्यांच्यापेक्षा जास्त असणार बरोबर. आणि संपूर्ण समूहाचं वजन एवढं जर वाढत असेल तर किलोग्रॅम वाढ झाली, तर नवीन असलेल्या व्यक्तींचे वजन किती बरोबर आहे. म्हणजे त्यांनी काय केलंय
58 हा क्रायटेरिया कंप्लीट करून प्लस पहा काय सांगतोय मी तुम्हाला, 58 हा क्रायटेरिया कंप्लीट करून सगळ्यांची किती जण तिथं होते ऑलरेडी 10 जण, त्या सगळ्यांची सरासरी कितीने वाढली 1.2 ने वाढली. ओके, आता मी असं का करतोय, आता पहा एखाद्या वेळेस सरासरी वाढती म्हणजे आहे तेवढ्या रन करून एक्स्ट्रा रन होतं. 58 अधिक यांची सरासरी 1.2 ने वाढली टोटल, म्हणजे इथे किती आले 12. 12 आणि 58 60 70. ओके, म्हणजे जे नवीन व्यक्ती आले त्यांनी 58 प्लस एक्स्ट्रा वाढवलं, त्यामुळे त्यांचं वजन किती आहे 70 किलो. आलं लक्षात? ठीक आहे, तर या पद्धतीने हा प्रश्न होता. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, 15 मुलांची सरासरी उंची 5 फूट 2 इंच आहे, त्यात एक नवीन मुलाची उंची मिळवल्यानंतर सरासरी 5 फूट 1 इंच होते, म्हणजे सरासरी 1 इंचानी काय झाली कमी झाली, तर नवीन मुलाची उंची किती. सिंपल सिंपल आधीच्या सारखा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, हा फक्त उंची आहे. आता इथं जर पाहिलं तर पहा 5 फूट 2 इंच, 5 फूट म्हणजे किती इंच असतात 12, 12 पंचे किती आले 60 अधिक 2 म्हणजे किती आहे टोटल 62 इंच. ओके, आणि इथं जर पाहिलं तर 60 अधिक 1 म्हणजे किती आहे 61 इंच. बरोबर आहे. आता पहा 15 मुलांची सरासरी 5 फूट 2 इंच म्हणजे 62 इंच. बरोबर आहे. एक नवीन मुलाची उंची मिळवल्यानंतर सरासरी 5 फूट म्हणजे किती इंची झाली 61 इंची त्यांची ही झाली, तर नवीन मुलांची उंची किती. आता पहा कोणता मुलगा आहे 16वा, 15 मुलांची ऑलरेडी तुम्हाला माहित आहे. आता नवीन कोण आलाय 16वा मुलगा आलाय. जो नवीन मुलगा आला त्याच्यामुळे सरासरी किती आली 1 इंचानी काय झाली कमी झाली. पहा सरासरी 1 इंचानी काय होतीये कमी होती. नीट समजून घ्या. म्हणजे आता याचा अर्थ काय झाला पहा 15 मुलांची बेरीज भागिले 15 बरोबर तेव्हा किती आहे 62 इंच. म्हणजे 15 मुलांची बेरीज किती आली 15 दोन्ही 30 3 आले, 15 90 90 आणि 3 93. ओके, त्यानंतर आहे आता ही नवीन बेरीज, आता ही बेरीज किती आहे नवीन बेरीज किती 930 अधिक अधिक नवीन जो मुलगा आलाय त्याची बेरीज ती माहित नाही आपल्याला किती आहे, त्याचं वजन किती हे माहित नाहीये. त्यावेळेस आता भागिले मी किती करणार आहे 16 का ही 15 मुलांची बरोबर. म्हणजे या आधीची बेरीज 15 जणांची, ही नवीन मुलाचं त्याच्यात ऍड केलं भाग म्हणून भागिले मी इथं 15च्या जागी आता काय लिहितोय 16 आणि तेव्हा सरासरी किती आली 61. लक्षात आले. म्हणजे 930 अधिक x बरोबर काय झालं 61 गुणिले 16 म्हणजे x बरोबर 16 1 16 हाताला 1 1696 आणि 1 97 हे 930 तिकडे जाऊन वजा होणार आहे, 930 वजा झाले म्हणजे x बरोबर 976 930 7 0 गेला 6 7तून 3 गेले 4 म्हणजे किती आले 46. 46 हे काय सॉरी 46 हे काय उंची आहे इंच आहे, त्याला जर मी 12 ने भागलं तर काय होईल बारीक 12 12 24 12 त्रिक 36 आणि 10 उरले म्हणजे किती 3 फूट 10 इंच. आपण हे सगळं फुटातलं कशात घेऊन गेलो होतो इंचामध्ये घेऊन गेलो होतो आणि म्हणून किती आली उंची 3 फूट 10 इंच. या ठिकाणी तुम्हाला काय मिळालेली आहे उंची मिळालेली आहे. आता त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलाय 50 संख्यांची सरासरी 40 आहे. काय सांगितलंय 50 संख्यांची सरासरी 40 आहे म्हणजे एकूण बेरीज भागिले 50 संख्या बरोबर सरासरी आली 40 म्हणजे किती आली एकूण बेरीज बरोबर या दर 2 शून्य ठेवून घेतले आणि 5 चौक 20 एकूण बेरीज आली 2000. परंतु एक संख्या 42 ऐवजी 17 घेण्यात आली, 42 ऐवजी 17 घेण्यात आली. याचा अर्थ 17 जर मी इथून वजा केले तर 12 5 7 गेले 5 2 25 म्हणजे खरंही घेण्यात आली तर वास्तव सरासरी किती 42 ऐवजी 17 घेतल्यामुळं बेरीज माझी 2000 आली. खरं तर ही बेरीज चुकलेली आहे कारण खरी बेरीज किती यायला पाहिजे नव्हती 2025 यायला पाहिजे नव्हती. 2025 येण्याचं कारण काय होतं कारण 25 ने पहा 42 आकडा काय होता 42 पण घेण्यात कोणता आला 17 त्यामुळे बेरीज ही खरं तर 2000 नव्हती 2025 यायला पाहिजे होती. ओके, किती संख्यांची 50 संख्यांचीच बरोबर. मग आता जर खरी मी सरासरी काढायला गेलो तर 5 1 5 इथं शून्य घेतला ओके शून्य झाला 5 चौक 20 2 ला भाग जात नाही 0 5 5 25
ओके 405 खाली 10 आहेत, जर 10 ने भागलं तर 40.5. 40.5 पर्याय क्रमांक 2 आले लक्षात. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. आता त्याच्या पुढे दिलंय पहा, एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात राहुल याची 5 डावातील धावसंख्या सरासरी डाव किती आहेत 5, सरासरी 97 आहे. कोणत्याही डावात त्याची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही. ओके 82 पेक्षा एकही संख्या त्याची कमी नाहीये. तर कुठल्याही एका डावात जास्तीत जास्त मॅक्झिमम धावसंख्या किती असू शकेल, बरोबर. म्हणजे 5 डावांमध्ये एकूण बेरीज काढूया आपण, बरोबर. एकूण बेरीज डाव संख्या 5, सरासरी 97, म्हणजे एकूण बेरीज बरोबर 7 35 ह्याच्याले 2, 9 45 आणि 2 47, 475. म्हणजे 475 ही त्याची 5 डावांची काय झाली एकूण बेरीज. आता आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय, ही झाली 5 डावांमधली त्याची एकूण बेरीज. आता त्यांचं म्हणणं काय, कोणत्याही एका डावात त्याची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही, 82 पेक्षा एकदाही कमी भरलेली नाही. ओके तर कुठल्याही एका डावात जास्तीत जास्त कुठपर्यंत असू शकते, 1 2 3 4 5 ही धावसंख्या. आता आपल्याला काय करायचंय, 82 हे काय झालं त्याचं बेसिक लिमिट झालं, त्याच्यापेक्षा खाली नाही यायचं, बरोबर आहे. मग असं आपण कन्सिडर करू का पहिल्या डावात त्यांनी 82 केलं, दुसऱ्या पण डावात 82 केलं, तिसऱ्या 82 केल्या आणि चौथ्या पण 82 केल्या. आता तुम्ही म्हणा सर का बरं असं केलं तुम्ही, आपल्याला काय सांगितलंय कुठल्याही एका डावातली जास्तीत जास्त कुठपर्यंत तो जाऊ शकतो. म्हणून मी 4 डावांमध्ये असं आपण कन्सिडर का प्रत्येक वेळेस तो 82 आला, 82 आउट झाला, 82 आउट झाला, 82 आउट झाला. म्हणजे थोडक्यात काय केलं मी, 82 गुणिले 4 जर मी केलं इथं 4 दुने 8, त्यानंतर 8 चौक 32, 328. म्हणजे जर मी ह्या 5 डाव पूर्ण बेरजेपैकी 328 जर इथून मायनस केले तर 5 15 8 गेले, बरोबर ना. 15 8 गेल्यावर किती राहिले 7, इथं 6, 6तून 2 गेल्यावर 4, 4तून गेला म्हणजे 147. 147 हे शेवटच्या डावात काय आले त्याच्या वाट्याला आले. म्हणजे शेवटच्या डावात जर त्यांनी 147 रन केल्या, धावा केल्या, तर पूर्ण ऍव्हरेज कितीचा येणार त्याचा 97चा येणार. म्हणजे किती रन 147. माझी बेरीज चुकलेली आहे, बरोबर ना. इथे किती आले 7 5 35, हातचा किती आला होता 3. ओके कॅल्क्युलेशन गडबड करायची नाही. इथं हातचा किती होता 3, म्हणजे इथं किती यायला पाहिजे नव्हते, इथं किती यायला पाहिजे नव्हते 48, म्हणजे इथे किती यायला पाहिजे नव्हते 5. ओके म्हणजे किती 157, पर्याय क्रमांक 2. ओके ठीक आहे. म्हणजे इथं 7 5 35 मी किती लिहिले 5 आणि हातचा 2च घेतला, तिथं हातचा किती पाहिजे नव्हता 3 पाहिजे नव्हता. ठीक आहे. तर बेसिक कन्सेप्ट तुमची या ठिकाणी तुमच्या लक्षात आली असेल. ओके ठीक आहे डन. तर पहा त्याच्या पुढचा प्रश्न, ए आणि बी या दोन संख्येची सरासरी 20 आहे, बी आणि सी ची सरासरी 19 आहे, सी आणि ए ची सरासरी 21 आहे, तर ए ची किंमत काय. ठीक आहे पहा ए आणि बी ची सरासरी, ए आणि बी दोन संख्या आहेत, दोनची सरासरी 20 आहे. 20 आहे म्हणजे त्यामुळे काय झालं, ए अधिक बी बरोबर किती आले 40, बी अधिक सी सरासरी 19, बी अधिक सी भागिले 2 म्हणजे यांची सरासरी 19, म्हणजे काय आलं बी अधिक सी बरोबर किती आहे 19 दुने 38. ओके ठीक आहे. आणि सी अधिक ए, सी अधिक ए यांची सरासरी 21, म्हणजे इथं मला काय मिळालं सी अधिक ए 21 दुने 42. आता मी काय करणार आहे, ह्या दिलेल्या तिघांची ही बेरीज करणार. का, जर तुम्ही पाहिलं तर इथं ए बी, बी सी आणि सी ए तिघांची बेरीज एकत्रित कुठं आहे का नाही. जर मी ह्या तिघांची बेरीज केली तर ए किती वेळा येणार आहे 2दा, 2A 2B आणि 2C. लक्षात आलं 2A 2B 2C, कारण ए किती वेळा इथं बेरीजमध्ये 2दा, बी किती वेळा आहे 2दा आणि सी किती वेळा आहे 2दा. इथं जर पाहिलं तर 2 याला दिले 40, म्हणजे किती आले 120. बरोबर. ह्या सगळ्यांमधून 2 कॉमन काढले, आतमध्ये राहिला ए अधिक बी अधिक सी, बरोबर आहे. बरोबर किती आहे 120, हे 2 भागिले गेले
म्हणजे ए अधिक बी अधिक सी बरोबर 2 भागिले गेल्यामुळे किती आले 60 बरोबर काढायची. आणि म्हणून मी काय करणार, ए ची किंमत जर काढायची असेल तर बी अधिक सी मला नकोय. ए ची किंमत काढायची म्हणजे मला बी अधिक सी नकोय. बी अधिक सी ची किंमत किती आहे 38. याची किंमत किती आहे 38 बरोबर किती आहे 60. इकडे कोण राहिला ए, हे 38 तिकडे जाऊन वजा होणार आहे म्हणजे ए बरोबर 60 वजा 38 बरोबर आहे. म्हणजे ए बरोबर किती होतील सांगा, 40 जर गेले तर 20 म्हणजे किती आले 22. म्हणजे ए ची किंमत किती आहे 22. पर्याय क्रमांक 2 आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे. क्रिकेटच्या एका फलंदाजाने त्याच्या 51व्या सामन्यात काढलेल्या धावांमुळे त्यांची धावांची सरासरी 59.6 हून वाढून 60 झाली तर त्याची 51व्या सामन्यातील धावांची संख्या किती. ओके, म्हणजे या सामन्यामुळे आधीची सरासरी ही होती, आता ही झाली. कोणत्या सामन्यामुळे, ह्या सामन्यामुळे. लक्षात घ्या. म्हणजे आधी सामने किती होते 50, तेव्हा त्यांची एकूण बेरीज माहित नाही बरोबर, तेव्हा सरासरी माहिती आहे तुम्हाला 59. ही 50 डावांची त्याची काय सरासरी. ओके, म्हणजे आता ही 50 डावांची सरासरी किती आहे, टोटल बेरीज किती आली पहा 59.6 गुणिले किती आले 50 बरोबर आहे. म्हणजे इथे शून्य ठेवून घेतला, 6 पंचे 30, 3 हातचे आले, 9 पाचा 45 आणि 3 48, 4 हातचा आला, 5 पाचा 25 आणि 4 29, एक संख्येनंतर पॉइंट आहे म्हणून ही झाली त्याच्या 50 डावांची बेरीज. आता काय झालं 51, आता डाव किती झाले 51, तेव्हाची बेरीज माहित नाही, डाव 51 आहेत, तेव्हा सरासरी माहिती मला किती आहे 60. म्हणजे आता जे नवीन आहे हे 51 ची बेरीज आहे. म्हणजे 60 गुणिले किती आले 51, शून्य ठेवून घेतला, 6 एक 6, 6 पंचे किती आले 30, म्हणजे 51 डावांची त्याची बेरीज आहे 3060. ओके, आणि इथं जर पाहिलं तर 50 डावांची आहे 2980 बरोबर आहे. म्हणजे 20 ह्या जर दोघांची मी वजाबाकी केली तर ही संख्या कितीने वाढलेली आहे, इथून इथं जाताना 80 ने वाढली. पहा कितीने वाढली 80 ने. का, कारण इथं 20 मिळवले का 3000 होणार आणि अजून किती जायचंय पुढं 60. खरं तर ह्या दोघांची वजाबाकी म्हणजे 80. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक काय 1, कारण त्यांनी या 51व्या सामन्यामध्ये किती रन केल्या 80 रन केल्या, त्याच्यामुळं त्याची सरासरी काय झाली 60 वर पोहोचली. ओके, ठीक आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न, एका थैलीत 20 चेंडू आहेत, त्यापैकी काही लाल व काही पांढऱ्या रंगाचे आहेत. सर्व चेंडूंची सरासरी किंमत किती चेंडू 20. इथं एकूण किंमत बरोबर सरासरी किंमत म्हणजे एकूण किंमत काय आलं 20 गुणिले 25, म्हणजे एकूण किंमत शून्य ठेवून घेतला, 25 दुने 50, एकूण किंमत 500 आहे. पहा पुढे वाचायच्या आधीच मी एकूण किंमत काढून घेतली. जर लाल चेंडूंची सरासरी किंमत 20 प्रति चेंडू, आता लाल किती आहेत माहित नाही, एकूण 20 आहेत बरोबर आहे. म्हणजे लाल चेंडू जे असतील तर लाल चेंडूंची संख्या आपण x मानू, तेव्हा त्यांची एकूण किंमत ही कोणाची किंमत आहे लाल चेंडूंची. कोणाची आहे लाल चेंडू. पहा हे लाल चेंडू आहे, लाल चेंडूंची संख्या माहित नाही, मग लाल चेंडूंची सरासरी किंमत 20 रुपये आहे. म्हणजे लाल चेंडूंची एकूण बेरीज किती आली x गुणिले 20 बरोबर आहे. ठीक आहे, प्रति चेंडू 20 रुपये प्रति चेंडू आली सरासरी किंमत. पांढऱ्या चेंडूंची सरासरी किंमत 30 प्रति चेंडू. ओके, आता जे पांढरे चेंडू राहिलेत त्यांची सरासरी किंमत किती आली 30. आता जर तुम्ही पाहिलं तर पहा ही लालची सरासरी आहे, इथं पांढऱ्यांची सरासरी काढतोय आपण. आता पांढऱ्यांची सरासरी, आता हे चेंडू किती आहेत 20 वजा x. आता तुम्ही हा आकडा कसा काय घेतला, कारण लाल टोटल किती आहेत 20 चेंडू आहेत, त्यापैकी लाल किती आहेत x, म्हणजे पांढरे किती असणार 20 वजा x बरोबर. तेव्हा त्यांची सरासरी किती किंमत येते 30, म्हणजे ही कोणाची किंमत आली पांढऱ्यांची किंमत. ओके, पांढऱ्यांची म्हणजे हे बरोबर. तर इथं पहा 30 गुणिले 20, 2 शून्य ठेवून घेतले, 3 दुने 6, 600 वजा 30x बरोबर आहे. 30 काय x, 30 ने याला गुणलं. आता ही जी 600 वजा 30x ही कोणाची किंमत आहे पूर्ण पांढऱ्या चेंडूंची, ही कोणाची आहे लाल चेंडूंची. 20 गुणिले x म्हणजे किती येणार आहे 20x बरोबर. आणि ह्या दोघांची बेरीज किती येणार आहे 500. का, कारण सगळ्यांची एव्हरेज एकूण किंमत 500 ची.
बरोबर. म्हणजे पांढऱ्यांची किंमत आणि लाल किंमत मिळून टोटल किती किंमत आहे? 500. म्हणजे याचा अर्थ 600 वजा 30x अधिक 20x बरोबर किती किंमत येणार आहे? 500. याचा अर्थ काय झाला, इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं किती होणार आहे? 30x आहे, सॉरी 30x मधनं 20x गेले, 10x राहिले, पण 10x ला वजा चिन्ह राहणार आहे, बरोबर आहे. म्हणजे 600 वजा 10x बरोबर किती येणार आहे? 500. मग मी काय करेल, 500 ला इकडे बोलवेल आणि वजा 10 ला तिकडे नेईल. म्हणजे 100 मधनं 500 गेले, सॉरी 600 मधनं 500 गेले, म्हणजे इकडे या ठिकाणी मी लिहितो किती राहिले? 100 बरोबर. हा 10 तिकडे गेला, 10x म्हणजे 10 भागिले आले, 10 जर 100 ला भागलं तर उत्तर किती आलं? 10. एक्स काय होतं रे? एक्स होती तुमची लाल चेंडूंची संख्या. तर लाल चेंडूंची संख्या किती आहे? एक्स आहे, 10 आहे. लक्षात आले? म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी. ओके. ही काय होती? एकूण किंमत. ही काय होती? लाल चेंडूची किंमत. आणि ही काय होती? पांढऱ्या चेंडूंची किंमत. लाल चेंडूंची किंमत, पांढऱ्या चेंडूंची किंमत बरोबर एकूण किंमत. मी एकूण किंमत काढून घेतली आणि ह्या दोघांची बेरीज केली. ह्या दोघांची बेरीज 500 आली पाहिजे. ओके. म्हणून मला इथं काय मिळालं? एक समीकरण मिळालं. आता त्याच्या पुढे पहा काय दिलाय प्रश्न. युवराजच्या 3 डावातील धावांची सरासरी 42 आहे, 72 आहे, सॉरी. चौथ्या डावातील धावा विचारात घेतल्यास त्याची 4ही डावातील धावांची सरासरी 1 ने कमी होते, तर त्याच्या चौथ्या डावातील सरासरी संख्या किती? पहा, चौथ्या डावातील धावा विचारात घेतल्या त्याच्या 4ही डावातील सरासरी 1 ने कमी होते. 3 डावांची सरासरी म्हणजे एकूण बेरीज 3 डाव 3 सामने ही आहे 72. म्हणजे एकूण बेरीज 72 गुणिले 3 करूया आपण डायरेक्ट. 3 दुणे 6, 7 त्रिक 21. ही त्याची 3 सामन्यांची बेरीज आली. आता चौथा सामना ऍड केला म्हणून मी इथं काय होणार आहे? 3 सामने, 3 सामन्यांची बेरीज 216 अधिक इथं किती माहित नाही. आता भागिले मी 4 जर केले तर त्यांनी सांगितले सरासरी 1 ने कमी होते, म्हणजे किती आली? 71 आली. आता म्हणजे 216 ही 3 सामन्यांची आहे, हा चौथ्या सामन्याची आहे. म्हणजे आता ही बेरीज जी येणार आहे ती 4 1 4, 7 चौक 28 म्हणजे 284. हे तिकडे जाऊन वजा झाले, म्हणजे x बरोबर 284 वजा 216 216. म्हणजे इथं काय होणार आहे? 14तनं 6 गेले 8, 7 7तनं 1 गेला 6, म्हणजे किती? 68. ओके. तर या ठिकाणी त्यांनी चौथ्या सामन्यामध्ये किती रन केल्या? 68 रन केल्या. त्यामुळे त्याची सरासरी 1 ने काय झाली? कमी झाली. ओके. आता इथं पहा, 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 27 आहे. 4 क्रमवार समसंख्या. आता जर मी पहिली संख्या x मानली तर त्याची पुढची समसंख्या काय होती? x अधिक 2. x अधिक 2. पहा, समसंख्या ही नेहमी 2 ने वाढत जाते. कितीने वाढत जाते? 2 2 ने वाढत जाते. का? जर तुम्ही पाहिलं तर 2 4 6 8 पहा, प्रत्येक समसंख्या कितीने वाढत चालली? 2 ने वाढत चालली. मला पहिली त्या समसंख्या कोणत्या आहेत माहित नाही, म्हणून मी काय केली? पहिली समसंख्याला x मानलं, त्याच्या पुढे x अधिक 2, त्यानंतर x अधिक 4 आणि x अधिक 6. बरोबर. हे 4 समसंख्या आहेत. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? आपल्याला 4 संख्यांची सरासरी म्हणजे या 4 समसंख्यांना जर मी 4 ने भागलं तर उत्तर 27 येत आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे का या संख्येमधली सर्वात लहान म्हणजे खरं तर सर्वात लहान कोणती असणार आहे? x. म्हणजे मला x ची किंमत काढायची. मग इथं जर पाहिलं तर x x x आणि x किती आले? 4x. 2 आणि 4 6, 6 आणि 6 12 म्हणजे अधिक 12 बरोबर. हे 4 इकडे भागिले तिकडे जाऊन गुणिले होतील. 7 चौक 28, अच्छा आले 2, 4 2 8 आणि 2 10 म्हणजे किती आले? 108. हे 12 तिकडे जाऊन वजा होतील. 4x 108 हे 12 इकडे अधिक आहे तिकडे जाऊन वजा झाले, त्यामुळे किती आले? 96. म्हणजे x बरोबर या 96 ला जर मी 4 ने भागलं तर काय होतील? x बरोबर 4 के 4, 4 2 8, 2 1 उरला. ओके. 4 चौक 16 म्हणजे किती आले? 24. म्हणजे सर्वात लहान जी संख्या आहे ती किती आहे? 24 आहे. ओके. ठीक आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न होता. त्याच्या पुढचा प्रश्न झालेला आहे. तर या ठिकाणी जवळजवळ आपण या टॉपिकवर आधारित किती प्रश्न पाहिलेत पहा? 17 प्रश्न. ओके. म्हणजे ह्या 10-1 वर्षामध्ये 10 ते 12 वर्षामध्ये जवळजवळ 17 प्रश्न तुम्हाला या टॉपिकवर आलेले दिसतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला फक्त एकच सूत्र इथं लक्षात ठेवायचंय, एकूण संख्या भागिले किती संख्या
बरोबर इथे काय येणार आहे, सरासरी, म्हणजेच काय म्हणतो आपण ॲव्हरेज. या सूत्राच्या आधारे तुम्ही काय करू शकता, इथं उत्तर काढू शकता. दॅट्स इट. तर अतिशय म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन जास्त होते, त्यामुळे लेक्चर थोडंसं मोठं झालंय, पण टॉपिक मात्र सोपं आहे, कारण एका सूत्राच्या आधारे तुम्हाला काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. एखादं गणित समजलं नसेल तर परत पहा, आणि जर अजून थोडंसं एक्सप्लेनेशन पाहिजे नसेल तसं पण कळवा, आपण एक्सप्लेनेशन थोडंसं एक्स्ट्रा वाढवू. ओके, ठीक आहे. उद्या नवीन टॉपिक घेऊन भेटू. तोपर्यंत बाय बाय, ऑल द बेस्ट, चांगला अभ्यास करा.